भेटीला येण्याच्या पूर्वीच मुंबईमध्ये जाहीर केलं की या संपूर्ण मी जो काही संवाद करतोय त्याच्यात कुठेही जाहीर सभा नाही घेणार आणि शेतकऱ्यांशी बोलतोय. 4 दिवस जरी मी मराठवाड्यात असतो तरी मला माहिती आहे की संपूर्ण मराठवाडा हा पूर्ण फिरणं हे एकट्या दुसऱ्याचं कामच नाही. मग मी काय करतोय तर सर्व जिल्ह्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शेतकऱ्यांची भेट घेतोय आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतोय आणि प्रामाणिकपणाने केवळ विरोधी पक्ष म्हणून आदळआपट करायची हा एकमेव उद्देश माझा नाहीये, तर विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांवरती एक अंकुश म्हणून त्यांनी काम केलं असेल. अंकुश कोणाच्या हातात असतो? माऊताच्या हातात असतो आणि माऊत हत्तीवरती असतो. हत्ती जसा मदांध होतो तसं काही वेळेला हे राज्यकर्ते सत्तांध होतात आणि मग त्यांचा हत्ती उधळतो. तो उधळलेला हत्ती त्याला वटणीवर आणण्यासाठी आपल्या हातामध्ये एक अंकुश असायला पाहिजे आणि त्या एका भावनेतून मी शेतकऱ्यांशी बोलतोय. 2 दिवस तर झाले, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आहे. मी प्रामाणिकपणाने सगळ्यांना विचारतोय, ठीक आहे आपली एक मागणी आहेच, ठीक आहे आपण सोडत नाही की यावेळेला परिस्थिती अशी भयानक आहे की कर्जमुक्ती हा एक प्राथमिक उपचार आहे. त्याच्यानंतर जी जमीन ज्याचं नुकसान झालेलं आहे तिला 50,000 रुपये हेक्टर ह्या 2 मागण्या आपल्या प्रामुख्याने आहेत. मग त्याच्यानंतर ज्यांची जनावरं वाहून गेले ते फोटो सुद्धा हृदयद्रावक आहेत. त्यांना त्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे मिळाले पाहिजेत. थोडक्यात काय की नुसती शेतीची जमीन वाहून नाही गेलेली तर शेतकरी. उद्धव ठाकरे या ठिकाणी नांदेडमध्ये शेतकऱ्यांसोबत संवाद साधतायत. आपण हे दृश्य पाहतोय. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा. आज दौऱ्याचा 3रा दिवस. या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत ते संवाद साधत आहेत. त्यांना त्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे मिळाले पाहिजेत. थोडक्यात काय की नुसती शेतीची जमीन वाहून नाही गेलेली तर शेतकरी. सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आश्वासन दिलं होतं. दिवाळीपूर्वी त्यांना उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्याचा आजचा 3रा दिवस आणि या ठिकाणी ते शेतकऱ्यांशी संवाद साधतायत. नांदेडमध्ये दाखल झालेले आहेत. अर्धापूर तालुक्यातील पारडी गावात या ठिकाणी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत संवाद साधतायत. जोपर्यंत सरकारकडून दिलेलं आश्वासन हे पाळलं जात नाही तोपर्यंत मतदान करू नका असं सुद्धा या ठिकाणी आवाहन उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येते. उद्धव ठाकरे 2 दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. तर आज त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा दिवस आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत ते संवाद साधत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.